हा कालचा मी कटिंग केलेला व्हिडिओ टाकलेला डोला साडीवरचा, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे। हा बघा शिलाई किती छान आले, फिनिशिंग ह्याचं फॉर्म्युलावरून मी कटिंग केलेलं आहे। मी व्हिडिओ टाकलेला आहे पहिला, फॉर्म्युलावरून कसं कटिंग करायचं ते। 8 छातीचा ब्लाऊज आहे बघा, गळ्याला पण कसा असा छान शेप आलेला आहे गोल। तर तुम्ही माझे व्हिडिओ बघता की नाही कोणी माहीत नाही मला, कारण काही कमेंट येत नाहीत की मी शिवते म्हणून तुमच्यासारखा ब्लाऊज। इतकं छान फिनिशिंग येते ह्याचं, अजिबात कुठं चुनी येत नाही, कुठं फुगे येत नाही आणि शोल्डर पण उतरत नाही अशा पद्धतीनं कटिंग केल्यावर। तर फिटिंग महत्त्वाची म्हणजे फिटिंग असते ब्लाऊजच्या। तर मी एक बाही लावून घेतलेली, ही दुसरी बाही लावायची। तर आपल्याला फिटिंगवर जास्त फोकस द्यायचा असतो, फिटिंगवर जास्त लक्ष द्यायचं असतं या ब्लाऊज शिवून तर झालाय सगळा, फक्त फिटिंग महत्त्वाची असते या। आपण बाही कशा पद्धतीने जोडतो त्याच्यावरती फिटिंग येते। जर बाही बिघडली तर फिटिंगसुद्धा बिघडते, आणि फिटिंग बिघडलं की मग ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, फुगे येतात, शोल्डरला उतरतं। तर हा मी ब्लाऊजचा सेंटर कट करून घेतलेलं आहे। आता हे बाही मी जोडून घेते। पहिला मधला सेंटर भाग जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हा मधला पहिला सेंटर शिवून घ्यायचा आहे आणि मग बाही जोडून घ्यायची। तर बाही मी थोडीशी अशी खेचत जोडलेली आहे बघा। बाही किंचित खेचत जोडली का नाही की बाहीला राऊंड शेप बरोबर बसतो बघा, अशा पद्धतीनं असं शेप बसतो बाहीला। त्यासाठी थोडे खेचतच बाही जोडून घ्यायची। खालचा भाग नाही, हा भाग नाही खेचायचा, फक्त बाहीचा भाग खेचायचा आणि हा सेंटर धरून ह्या सेंटरवर असं पकडून घ्यायचे। मधला भाग असा पकडून घ्यायचा आहे आणि फिटिंगचं। तर आधी आपण सरळच्या बाजूने फिटिंग करणार आहे, ब्लाऊज सरळ ठेवून